नाही आणि त्यामुळे आपण चालायला जात नाही. जो मनुष्य उठला त्याचा मधुमेह कमी होतो. आणि म्हणून हे जो आपल्या शरीरात जो आळस आहे हा झटकून उठायचं. आणि माझं म्हणणं नाही की 5 किलोमीटर चला पळा वगैरे, अजिबात नाही. हे बघा, 1 किलोमीटर ते 2 किलोमीटर इतकंच हळूहळू एक मित्र घेऊन चाला. हळूहळू म्हणजे एवढं चालायला 1 तास लागला तरी चालेल. का सांगतो? यामुळे आपल्या शरीरातल्या रक्ताचं अभिसरण होतं. मग त्यामध्ये तुमची साखर जाते याच्यासाठी नाही, त्या रक्ताचं अभिसरण होतं. आणि 1 किलोमीटर झाले येणारे जी आपल्याकडे मोकळी साखर आहे, मोकळी आपल्याकडे जी साखर वापरण्यात येणार नाही, तर ती साखर त्या 1 तास जाण्या येण्याने निघून जातं. आणि ज्यामुळे आपल्या साखरेचं जे प्रमाण आहे ते संतुलित राहतं. मधुमेहामुळे जे अवयव खराब होतात ते असंतुलित साखरेमुळे खराब होतात. मी एक 85 वर्षाच्या आजीचं ऑपरेशन केलं, यवतमाळचे आहेत. त्यांचा मुलगा आमदार होता आणि आता सुनबाई आमदार आहेत. त्यांचं मी ऑपरेशन केलं. मला त्यांना सॅल्यूट करावं वाटलं की 85 वर्षाची आई झाल्यानंतर त्यांना वयाच्या 20व्या वर्षी मधुमेह झाला आहे. 55 वर्षापासून त्या रोज व्यायाम करतात. एका दिवशी चुकतं त्यांचं, गोळी घेतात आणि त्यानंतर त्यांच्या दोन्ही किडनी चांगल्या आहेत. त्यांचे दोन्ही डोळ्याचे मी ऑपरेशन केले आणि कसलाही शारीरिक आजार त्यांना नाही. म्हणजे 55 वर्षे त्या आजी व्यायाम करतायत. आणि म्हणून जर आपण व्यायाम केला तर मधुमेहासारखा आजार आपल्या शरीरामध्ये इतर आजार आणत नाही. पण आपण त्याच्यासाठी फक्त उठलं पाहिजे आणि उठून थोडं चाललं पाहिजे. आणि इथून उठून चाललं तर हे आजार मधुमेह किडन्या खराब करत नाही. आपल्या माहितीवर सांगतो, आज महाराष्ट्रामध्ये दर महिन्यामध्ये 1,20,000 डायलिसिस करावे लागतात. 1,20,000 डायलिसिस मध्ये 80% डायलिसिस मधुमेहामुळे किडनी खराब झाल्याचे आहेत. आणि डायलिसिस काय असतं हे मी फार जवळून पाहिलेलं आहे, कारण मी स्वतःचं डायलिसिस 3 वर्ष करत होतो. आणि म्हणून डायलिसिस ही गोष्ट म्हणजे आपण मृत्यूच्या जवळ गेलो आहे असं आपल्याला वाटतं. मधुमेह सांभाळणं फार गरजेचं आहे. आणि मधुमेहामध्ये आणखी एक गोष्ट अशी आहे की यामध्ये फक्त किडनीच खराब होतं असं नाही, डोळेही खराब होतात. भारत देशामध्ये अंधत्व येण्याचं 2ऱ्या क्रमांकाचा आजार मधुमेह आहे. हा का आहे? यामध्येही अनियंत्रित साखर होते, डोळ्यामधल्या रक्तवाहिन्या वेड्या वाकड्या होतात, त्यामधनं रक्त येतं, पाठीमागचा पडदा सुजतो आणि पाठीमागचा पडदा सुजून पुढे येतो, तुटतो आणि अंधत्व येतं. अंधत्व आल्यानंतर हे ज्यांना 40 वर्षाच्या अगोदर ज्यांना मधुमेह आहे अशा लोकांना डोळ्याचं अंधत्व जास्त प्रमाणात येतं. ज्यांना 40 वर्षानंतर मधुमेह झाला असेल अशा लोकांना अंधत्व कमी प्रमाणामध्ये येतं. तर ही जे अंधत्व आहे, ज्यांना 40च्या अगोदर मधुमेह झाला आहे यांना येतं. अशा सर्व लोकांनी ज्यांना मधुमेह झाला आहे प्रत्येक 6 महिन्यांनी डोळ्याच्या डॉक्टरकडे जाऊन डोळे तपासणं महत्वाचं आहे. ते केल्याने आणि रोज सकाळी उठल्यानंतर एक डोळा बंद करून पाहायचं, दिसतं ना, दुसरा डोळा बंद करून पाहायचं. कारण एखादा डोळा अंध झाला आपल्या लक्षात येत नाही. आणि म्हणून मधुमेहग्रस्त लोकांनी असे डोळे तपासून त्यावर लेसर नावाची शस्त्रक्रिया असते, ती 5 मिनिटात होते, 3 वेळा करावी लागते आणि त्यानंतर 100% अंधत्व येत नाही. पण एकदा मध्ये रक्तस्राव होऊन मागचा पडदा सुटला त्यानंतर मात्र अंधत्व येतं आणि हे अंधत्व नीट करता येत नाही, अंधत्वच राहतं. आणि अशा वेळेस आपण तरुण असतो आणि आतापर्यंत अंध नसल्यामुळे मग रस्ता पाहता येत नाही आणि मग ते आयुष्य फार वाईट जातं. म्हणून ते मधुमेहाची आपण जर काळजी घेतली तर अशा प्रकारचा आजार आपल्या आयुष्यात पुढे त्रास देत नाही. तिसरी गोष्ट आहे रक्तदाब. आपल्याकडे रक्तदाब हा जवळपास मधुमेहापेक्षा कमी पण आहे. मग रक्तदाब एवढा का होतो? रक्तदाब होण्याच्या पाठीमागे 2-3 कारण आहेत. एक तर
किडनी आपली खराब झालेली असू शकते, अनुवांशिक रक्तदाब असू शकतो किंवा मधुमेहामुळे रक्तदाब होतो. मग हा रक्तदाब नियंत्रित कसा करायचा? तर यामध्ये मीठ, आपल्याकडे एक मीठ नावाची गोष्ट असते आणि हे मीठ जास्त खाल्ल्याने हे मधुमेह वाढत जातो. त्यामध्ये सिंधी मीठ असू दे किंवा साधं मीठ असू दे, दोन्ही मिठाने मधुमेह वाढतोच. आणि म्हणून आपण जेवणामध्ये कमी मीठ घेतल्याने मधुमेह बऱ्यापैकी कमी होतो. त्याच्यानंतर आपलं हायपरटेन्शन, रक्तदाबाला आणखी एक गोष्ट अशी आहे की आपण रक्तदाबामध्येही व्यायाम करणं गरजेचं आहे आणि आपला जो रक्तदाब आहे तो नियंत्रित ठेवण्यासाठी गोळ्या घेणं गरजेचं आहे. असं केल्याने आपण जे म्हणतो की अर्धांगवायू होणार आहे किंवा हृदय खराब होणार आहे, असं काही होत नाही. रक्तदाब हा आपल्या सर्व जीवनाचा साथी असतो. याच्यानंतर जे काही बाकीचे आजार होतात ते तुम्हाला समजावून सांगणार आहे. मी डोळ्याचा डॉक्टर आहे म्हणून लहान मुलांच्या डोळ्यांचे आजार सांगतो. आज लहान मुलांमध्ये अजीवनसत्व कमी असल्याने आजार होतात. चष्मे, लहान मुलांना चष्मे लागतात. का लागत आहेत? कारण लहान मुलाला मोबाईल फोन, त्याच्यानंतर टॅब, त्याच्यानंतर कॉम्प्युटर. आज टॅब आणि मोबाईल फोनचा उपयोग लहान मूल रडत असताना केला जातो आणि मग जेव्हा आपण त्याच्यासमोर ते देतो, त्याचा व्हिडिओ बघतो, लहान मूल रडायचं थांबतं. पण बाबांनो, त्याच्यातलं जे लाईट येतो बाहेर, मोबाईल फोनचा लाईट किंवा टॅबचा लाईट, यामुळे त्याची बाहुली आकुंचन पावते आणि आकुंचन पावल्यामुळे त्या बाहुलीचा स्पाझम होतो आणि त्या बाहुलीचा स्पाझम झाल्यामुळे लहान मुलाला चष्म्याचा नंबर नसताना चष्म्याचा नंबर लागतो. आम्ही मुंबईमध्ये 1508 शाळा तपासल्या, 7.5 लाख मुलांची तपासणी केली. त्यामध्ये 91,000 मुलांना चष्मा लागला नवीन आणि त्यापैकी 71,000 मुलांचा चष्मा हा मोबाईल किंवा टॅब हे खेळल्यामुळे त्यांना आला होता. म्हणजे हा इतका दुरुपयोग आपण त्याचा करत आहोत. म्हणून वयाच्या 6 वर्षापर्यंत लहान मुलाला मोबाईल किंवा टॅब खेळायला न देणे, ज्यामुळे चष्मा लागून पुढे अंधत्व येणार नाहीये. त्यानंतर बरेच जण मला विचारतात की मुलगा, आता त्याला आपण काय खायला द्यायचं? मी त्यांना सांगत असतो की बाबांनो, मुलाला तुम्ही गाजर, पपई, शेवग्याची शेंग खात असेल तर मासे खायला द्या. समजा मी असं सांगून गेलो वसंत व्याख्यानमालेमध्ये आणि पुढच्या वर्षी मला समजा श्रीकांतनी बोलवलं तर तुम्ही मला मारणार. त्याचं कारण सांगतो. काय सांगितलं मी तुम्हाला? गाजर, शेवग्याची शेंग, पपई खाऊ घाला. जेवढ्या काही आज्या आणि बाबा आहेत ते घरी जाऊन सांगणार आणि मग नातवाला गाजराचा शिरा, गाजराचाच उपमा, गाजराचाच रस, गाजराचीच भाजी. का? लहाने डॉक्टरनी सांगितलं. पुढच्या वर्षी नातू गाजरासारखा फुगून मोठाच्या मोठा होणार. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचा अतिरेक करणारी माणसं आहेत. म्हणजे आपण कुठलीच गोष्ट सरळ घेत नाही, त्यामध्ये वाकडे घ्यायची सवय आहे. गाजर आठवड्यातनं एकदा, गाजराचा शिरा द्या, उपमा द्या, भाजी द्या, पण एकदाच. शेवग्याची शेंग आठवड्यातनं एकदा. पपईची 1 किंवा 2 फोड, नाही तर एवढी मोठी पपई खाय पोळी म्हणून मागे लागाल. पपई आठवड्यातनं एकदा 1 फोड. मासा न तळता गोड्या पाण्यातला आणखी चांगला आठवड्यातनं एकदा. असं केल्यानंतर त्यातनं अजीवनसत्व मिळतं. अजीवनसत्व आपल्या शरीरात आपण पाहतो, तुम्ही मला बघता, मी तुम्हाला बघतोय. कसं होतंय? आपला डोळा पाहत नाही, डोळा फक्त फोटो काढतो आणि इथं मागच्या मेंदूमध्ये त्याचं विश्लेषण होऊन मग तुम्ही मला दिसता, मी तुम्हाला दिसतो. पण डोळ्यापासून इथपर्यंत घेऊन जायचं काम अजीवनसत्व करत असतं. अजीवनसत्व डिसोशिएट होतं आणि इथं जे काही झालं आहे ते इथपर्यंत घेऊन जाऊन सांगतं की हे माणसं पुढे बसले, तुम्हाला सांगतं, पुढे डॉक्टर बोलतो आहे. तर ह्याच्यासाठी अजीवनसत्व लागतं. म्हणून लहान मुलाला अजीवनसत्व, मोठ्या माणसाला अजीवनसत्व हा आहार फायद्याचा असतो. तिसरी गोष्ट मला असं सांगतात की डोळ्याची काळजी घ्यायची कशी. मी मुंबईमध्ये जेव्हा मला नवीन नवीन पद्मश्री मिळालं तेव्हा भाषण ठोकायचं. नवाकाळ पेपरने माझा नंबर छापून टाकला, हे लहाण्याचा नंबर.
मी सांगितलं बाबा थंड पाण्याने सकाळ संध्याकाळ डोळे धुवा. खेड्यातला मनुष्य आहे तुमच्यासारखा, थंड पाण्याने डोळे धुवा म्हणजे माझ्या लक्षात की माठाचं पाणी वगैरे काही धुतील डोळे. 2 वाजता मुंबईतल्या सगळ्या आज्यांचं काम संपायचं, मला फोन करायचा, लहाने डॉक्टर का? हो. मग बाबा पाणी फ्रीजर मध्ये ठेवायचं का फ्रीजरच्या खाली ठेवायचं? कठीणच आहे. मग कुठे ठेवा? त्याच्यानंतर पुन्हा फोन यायचा, लहाने डॉक्टर का? म्हणलं हो. पाण्याचं तापमान किती ठेवू? म्हणे 4 डिग्री ठेवू का 12 डिग्री ठेवू? पंचायतच झाली सगळी. पण त्याच्यानंतर पुन्हा मग पाणी कसं लावायचं? कपडा ठेवून लावू का काकडीवर ठेवू? बर्फ ठेवू का पाणी ठेवू? मी थकून गेलो. मग मी माझं भाषण बदललं. मग मी सांगायला सुरू केलं की मुंबईच्या नळाच्या पाण्याने डोळे धुवा. मग नळाचं पाणी तिथं काय मला सांगणार नाहीत. आणि मग का धुवायचे? तर आपली रात्री जी घाण आलेली असते ही सकाळी निघून जावी, आणि दिवसाभरामध्ये जी घाण जाते ती रात्री निघून जावी, म्हणून आपले डोळे धुणे खूप महत्वाचं असतं. पण त्याच्यावर खूप हुशार लोक आहेत. पुन्हा फोन मला करतात, सपा सपा पाणी मारायचं का हळूहळू पाणी मारायचं? मी म्हणलं सपा सपा मारा नाही तर हळूहळू मारा, काही अडचण नाही, पण पाणी डोळ्यावर मारणं खूप गरजेचं आहे. आणि तसं तुम्ही केलं तर मला असं वाटतं की डोळे स्वच्छ राहतील. आणखी एक गोष्ट मला फार विचारतात लोक, ते म्हणजे डोळ्यात गुलाब पाणी टाकावं का? हे नवीनच शोध आहे. गुलाब पाणी का टाकायचं? आपल्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं, त्याचं नाव आहे अश्रू. हे अश्रू मध्ये अन्न असतं आणि हे अन्न आपल्या डोळ्याला पुरवलं जातं. मला सांगा की आपण डाळ खात आहे, डाळ किंवा भाजी खात आहे, त्या भाजीमध्ये पाणी टाकले 1 ग्लासभर, आपण खाणार का हो? मग डोळ्याचं देखील अश्रू हे अन्न आहे, तर दुसरं गुलाब पाणी टाकून त्याच्या अन्नात पाणी का घालवतं? म्हणून जर आजार नसेल तर डोळ्यामध्ये कसलाही औषध न टाकणे याच्या एवढा चांगला उपाय नाही. तोच उपाय आहे, आणि तो उपाय केल्याने आपले डोळे खराब होत नाहीत. आज आपल्याकडे आपण पाहतो आहे की आताच सांगितलं त्याने की लहान मुलं, मोठी माणसं यांना अंधत्व आहे किंवा डायलिसिस. मी आताच आपल्याला सांगितलं 1,20,000 लोक दर महिन्यामध्ये डायलिसिस करतात. हे सगळं का होतं? कारण आपल्याकडे अवयवदानाची चळवळ ही जोर धरत नाहीये. कारण आपल्याकडे अंधश्रद्धा त्या खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, आणि या अंधश्रद्धेमुळे नेत्रदान करा असं जेव्हा मी सांगतो, पण आपल्याकडे दरवर्षी 80 ते 90 लाख लोक भारत देशाचा मृत्यू पावतात, आणि भारत देशात मिळून 50,000 डोळे मिळतात, जिथे की 22 लाख लोकांना डोळ्याची गरज आहे. हा रामाचा देश आहे, कर्णाचा देश आहे, की सर्व म्हणजे दानी लोकांची आपण सगळी मंडळी आहोत. आपल्याकडे इतके, आपण ज्या श्रीलंकेला दोष देतो, रावणाचा देश आहे, तिथे 1 लाख लोक मरतात आणि 2 लाख डोळे मिळतात. आजही भारत देशाला 10,000 डोळे श्रीलंका पाठवते, एवढी लोकसंख्या आहे, आणि आपण एवढे मोठे असून आपण नेत्रदान करत नाही. का करत नाही? मला बरेच जण सांगतात पुनर्जन्म मिळत नाही. पुनर्जन्म तुम्ही आणि मी पाहिला नाही, पण जर डोळा दिला तर दुसऱ्याच्या शरीरात जाऊन तो काम करणार आहे, आणि तो वैज्ञानिक पुनर्जन्म आहे, तो 30 वर्ष जिवंत राहणार आहे. तसंच किडनीचं आहे, उदाहरण तुमच्या समोर आहे. 91 मध्ये माझी किडनी खराब झाली, आणि डॉक्टरांनी मला सांगितलं, मुंबईला तेव्हा मला अनुभव नव्हता, मुंबईत गेलो मी, फार मोठ्या बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉक्टरनी मला सांगितलं की तुम्ही तुम्हाला नातेवाईक आहेत? म्हणलं 3 मुली आहेत, त्याच्यानंतर बायको आहे, आई वडील आहेत, सासू आहेत, त्यांनाही मी सांभाळतो, कारण सासरे वारले होते, आमदार होते, मी या सर्वांना सांभाळतो. मग त्यांनी मला तेव्हापर्यंत माहित नव्हतं की मुंबईचे डॉक्टर औषध देतात का काय करतात. तेव्हा त्यांनी फार कपावर आट्या आणून मला सांगितलं, लाने साहेब तुम्ही LIC काढा, म्हणजे विमा काढा. म्हणलं का? तुम्ही पुढच्या वर्षी मरणार आहात. त्याने सांगितलं 93 मध्ये तुम्हाला मृत्यू येणार आहे. म्हणलं ठीक आहे. मग LIC काढायला गेलो. ते LICचे कांबळे नावाचे एजंट होते,
ते मला म्हणे, साहेब किडनी खराब आहे, सांगू नका. म्हणलं असं केलं तर माझ्या मृत्यूनंतर बायकोला पकडाल तुम्ही. किडनी खराब आहे सांगा. माझा पगार तेव्हा 7,000 होता. ते म्हणले, साहेब पैसे खूप लागतील. म्हणलं किती? 43,000. म्हणलं ठीक आहे, एकदाच भरायचे, पुढच्या वर्षी तर भरायचे नाहीत. कसं सांगतायत मी मरणार आहे म्हणून? मी भरून टाकले, कर्ज काढले, भरून टाकले. पुढच्या वर्षी जिवंत नाही राहणार. सप्टेंबर. आणि मग तुम्हाला माहिती आहे आपण खेड्यातला मनुष्य, सगळ्या मावश्या, आत्या, मामा सगळ्यांच्या भेटी घेऊन आलो. पुढच्या वर्षी जायचं. मग ते आला, सप्टेंबर महिना आला 94चा. आणि आता सप्टेंबर महिन्यात मी रोज आपलं बघायचो आहे का नाही. 30 सप्टेंबर आला तर मी जिवंतच. म्हणलं काहीतरी गडबड झाली. मग मी पुन्हा डॉक्टरांना भेटायला गेलो. म्हणलं, सर मी असाच आहे. काय झालं म्हणले? काही. मी म्हणलं नाही सर, मृत्यू नाही आला, मी तसाच आहे. ते म्हणले, थोडंफार चुकलं असेल, 5-6 महिन्यांनी जाल तुम्ही. पण म्हणलं हप्ता पुन्हा सप्टेंबर महिन्यात 43,000 भरले. मला आता पुढच्या वर्षी नक्की भरायला लागणार नाही? ते म्हणले, नक्की भरायला लागणार नाही, तुम्ही जाणारच. दरम्यानच्या काळामध्ये मी एक औषध घेतलं आणि त्यांनी माझ्या शरीराला ज्या काही अडचणी होत्या त्या दुरुस्त झाल्या आणि किडनी बदलता येईल असं सांगितलं. माझ्या किडनी बदलल्यानंतर ठरल्यास माझी आई, माझ्या 4 बहिणी, भाऊ, वडील सगळ्यांनी सांगितलं आम्ही किडनी देतो. आज आपल्याकडे अवयवदानाची किती अडचण आहे, देतच नाही आपण. आणि माझ्या घरच्या लोकांची भांडणं झाली. माझा एक भाऊ जो शिकलेला नाही, आज नाही आहे, तो वारला. त्यांनी सांगितलं माझी नाही घेतली तर मी फाशीच घेत. त्याची माझी लागत जुळत नव्हती. आईची किडनी घ्यायची ठरली. माझी आई अंजनाबाई 81 वर्षाची आहे आज. चांगली तब्येत आहे तिची. 95च्या 22 फेब्रुवारीला माझं ऑपरेशन झालं. तेव्हा आता ज्या स्कोपी निघाल्यात, आता फार काही किडनीला मोठं ऑपरेशन लागत नाही. पण तेव्हा तिचं बेंबीपासनं ते पाठीपर्यंत अशी बरगडी फाकून तिची आतनं किडनी काढली. 166 टाके माझ्या आईला पडले होते आणि मला मात्र 6 टाके पडले होते. 2 दिवस तिची माझी भेट झाली नाही. तिने विचारलं कुठे आहे माझा मुलगा? आणि सांगितलं तुमचा मुलगा आहे, मला दाखवा म्हणे. आई पहा, आपल्या स्वतःच्या शरीरातला एक मोठा अवयव काढून दिलाय आणि त्याच्यानंतर विचार करते ते आपल्या मुलाचा. ते फक्त आई करू शकते. आणि मग ती मला पाहायला आली. दुखऱ्या भागावर तिने असे हात धरले होते आणि मला पाहिल्यानंतर मी काचेच्या घरातनं असा हात केला आणि तिच्या दुखऱ्या भागावरचे हात गळून गेले. तिचं दुःख थांबलं, वेदना शमल्या, कारण आपला मुलगा जिवंत आहे. आणि ती परत गेली. ती आई जिच्यामुळे मला किडनी मिळाली. आणि त्याच्यानंतर जे मी काही 1,41,000 लोकांच्या मोफत, या कुठल्याही माणसाकडनं मी पैसे घेतलेले नाहीत, मोफत शस्त्रक्रिया केल्या. या दोघांच्या आशीर्वादाने, कारण परोपकार हे नक्की असतात, आशीर्वाद 100% असतात. आपण जसे देवावर विश्वास ठेवतो तेवढाच विश्वास आशीर्वादावर ठेवा, कारण आशीर्वाद असतातच. जर आपण दुसऱ्याच्या कामी आलो, प्रत्येक माणूस आपल्या जीवनामध्ये एक पुण्याचा संच करत असतो आणि जेव्हा आपण त्याच्या कामी येतो तर तेव्हा तो मनातनं आशीर्वाद देतो, तुझं चांगलं होऊ दे. पैशाने ते मिळत नाही. तर ही जी सर्व 1,41,000 लोक आणि माझी आई, त्या दोघांच्या आशीर्वादाने मी गतवर्षी शेवटचा हप्ता भरला आणि मला ती LIC मिळणार आहे. नाही म्हणण्याच्या पाठीमागचं कारण आहे आशीर्वाद. आणि म्हणून मला असं वाटतं की आपणही सगळेजण हे आशीर्वाद घ्या आणि आपले जे काही अवयव आहेत, अवयवदान करणं लोकांच्यासाठी फार गरजेचं आहे. आज फार लोक त्यामुळे मृत्यू पावत आहेत. मनामधल्या शंका कुशंका काढून टाका, कारण आपलं शरीर हे तुम्हाला माहित आहे की नाशिवंत आहे. हे काही पुढे जाऊन फार काही काम करणार नाही आहे. पण ते जर आपण दुसऱ्याच्या कामासाठी वापरलं तर नक्कीच तो मनुष्य तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. आपण नेहमी सांगतो की आपण स्वर्गात जात असतो, तर मला असं वाटतं की असं एखादा परोपकार केला तर स्वर्ग असेल तर स्वर्गात नक्कीच आपला जागा मिळेल. तर परोपकाराची भावना आपण जोपासली पाहिजे. मला असं वाटतं की तुम्हाला, मी मास्तर आहे, मास्तर हा 1 तास बोलत असतो. आता माझा 1 तास संपला आहे. तुम्हाला
जितकं काही शक्य आहे की आपण कसं काय केल्याने साध्या साध्या गोष्टी समजावून सांगितल्या आहेत की ज्यामुळे तुमचा आयुष्य, म्हणजे माझं असं म्हणणं नाही की योगाच करा, एक्झरसाइजच करा, प्राणायामच करा. जर तुम्ही योगा प्राणायाम करत असाल तर तो व्यायामच आहे. जर तुम्ही योगा आणि प्राणायाम करत असाल तर त्याचाही कंटाळा करू नका. कारण योगा हे आपल्या शरीरामधल्या सगळ्या स्नायूला बाहेरच्या व्यायाम देतात. प्राणायाम आपल्या आतल्या शरीरात जे काही आपलं फुफ्फुस आहे, आपलं हृदय आहे, आपलं पोट आहे, या सगळ्याला ते व्यायाम देतात. आणि म्हणून दोन्ही आपल्या शरीरामध्ये जे कार्बन डायऑक्साईड शिल्लक राहतो त्याचं काढून टाकायचं काम करतात. म्हणून जे कोणी योगा प्राणायाम करत असेल ते करा, चालत असाल चाला, कसल्याही प्रकारचा व्यायाम, सकाळी बॅडमिंटन करत असाल खेळा, पण शरीराला व्यायाम द्या. अन्नावर, आपल्या जिभेवर कंट्रोल करा आणि झालेल्या आजारावर उपाय वेळेवर घ्या. असं केल्याने मला असं वाटतं की आपलं आयुष्य 100 वर्षे नक्की राहील. आपल्या सगळ्यांना 100 वर्षाचं आयुष्य मिळो असं देवाकडे आज प्रार्थना करतो आणि माझं लांबलेले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांना विनंती आहे, 1-2 मिनिटं आपण याच ठिकाणी बसून राहायचंय. आता आमचे स्नेही पालक साहेबांनी सांगितलं की पिंपळगाव बसवंत येथे आता जो 3-4 दिवसापूर्वी अपघात झाला आणि दुर्दैवाने त्याच्यात 5 डॉक्टर गेले, त्यापैकी डॉक्टर गांगुर्डे यांनी देखील अवयव दानाचं पुण्यकर्म पार पाडलेलं आहे. 1-2 सूचना आहेत. 26 तारखेला आपण महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचं भाषण आयोजित केल्याचं जाहीर केलेलं आहे. ते भाषण 26 मे ऐवजी 29 मे रोजी होणार आहे. कारण ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांना शस्त्रक्रिया करावी लागल्यामुळे ते दिल्लीत ऍडमिट आहे, त्यामुळे नाशिकला येऊ शकणार नाही. आणि 26 मे रोजी कालच नाशिक महानगरपालिकेचा नवीन विकास आराखडा जाहीर झाला आहे. त्याचबरोबर सरकारने नवीन TDR धोरण आणि कपाटे धोरण जाहीर केलेलं आहे. याविषयी आपण एक परिसंवाद ठेवला आहे. त्यामध्ये महापालिकेचे कार्यकारी अभियंता मोहन रानडे, उपमहापौर गुरमीत बग्गा, बिल्डर अविनाश शिरोडे आणि आर्किटेक्ट उन्मेष गायधनी हे 4 जण सहभागी होणार आहे. आपल्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. उद्या या ठिकाणी स्वर्गीय माणिकलाल भटेवरा स्मृती व्याख्यान आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू इथल्या संचालिका उषा दिदी या बोलणार आहे. समय की पुकार, परमात्मा अवतारद्वारा महापरिवर्तन असा व्याख्यानाचा विषय आहे. मी विजय काकडे यांना विनंती करतो आपण आभार प्रदर्शन करावं आणि त्यानंतर आजच्या पुष्पाची सांगता होईल. काय नाव तुमचं? डॉक्टर वसंत व्याख्यान मालेच्या 94